जेलमधला कैदी आणि खिंडकरचं एक रेकॉर्डिंग व्हायरल होतंय. त्यामध्ये तो असं सांगतो की जरांगे पाटलांना गोळ्या घालायची सुपारी दिली होती. हे काय माहिती याबद्दल? कोण म्हणतंय? जेलमधल्या कैद्याचे आणि दादासाहेब खिंडकर जो आहेत त्यांची एक रेकॉर्डिंग म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे आज हा. आणि त्यामध्ये तो कैदी असं सांगतो की फड नावाच्या व्यक्तीला जरांगे पाटलांना गोळ्या घालण्याची आम्ही सांगितलं होतं. फड म्हणल्यावर मग ते तिकडच आलं पुन्हा हा. परळीचा टोळी लाभार्थी हो. टोळी. तुम्ही नाही ऐकली का? काय वाटतं आपल्याला हे जेलमध्ये असं नाही ये ना येऊ द्या त्याला ये. गोळ्या घालायला येणार आहे का मला? ती चांगली गोष्ट आहे. तू ये तर फक्त तुला लक्षात येईल त्याचे दुष्परिणाम काय असते, परिणाम काय असते. काय आहे बरं का, एक ती माज आणि मस्ती आहे. आणि एवढा आमचा मोठा समाज संयमानं चालला. त्यांना वाईट दिवस बघायचे असतील त्याला मी काय करू शकत नाही. पण तू फक्त ये, मग तुला कळल. आम्ही पण वाट बघतोय. तू ये, तुला त्या दिवसचा दिवस दिसल कसा असतो राज्यातला. तू नुसतं गोळ्या घालायचं लांबच राहिलं, तू नुसतं बघून पण जाय. तुला उद्रेक काय असतो ना, की डबल एकदा भारत देश बघल. उद्रेक काय असतो, रक्त कशाला सांडलं म्हणतात. तुमचे पाय एकीकडे, हात एकीकडे, मुंडकं एकीकडे झालेली दिसेल. फक्त तुम्हाला गोळ्या घालून मारून दाखव, तुझं सुद्धा कोणी राहत नाही. हे पण ध्यानात ठेव. आमची तेवढी मजबूत एकजूट झाली. आमची सुद्धा मजबूत टीम आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मला. तुमच्या जवळ गोळ्या आहेत तर मराठ्याजवळ बी गोळ्या आहेत. तुमजवळ जे काय आहे ते आमच्याकडे सुद्धा मराठ्यांकडे आहे. आमच्याकडे बी कुऱ्हाडी आहेत ना. तुम्ही जर आमचे लोक मारणार असलात गोळ्या घालून, आमच्याजवळ कुऱ्हाडी आहेत, कोयते आहेत, सगळं आहे आमच्या लोकांकडे सुद्धा. तू फक्त समोर ये, तुला त्या दिवशी कळत. तुझ्या लाभार्थी टोळीचा मोरख्या बी जिथं सापडन तिथं मरतोय का नाही बघ म्हणा. जिथं सापडन तिथं, मुंबईत सापडू दे, तो पुण्यात सापडू दे, तो संभाजीनगरला सापडू दे, बिडात सापडू दे, तुकडेच त्याचे बी त्या दिवशी. आणि ते बी मराठीच करून दाखवणार तुम्हाला. आम्हाला या टोकाला जायचंच नाहीये, म्हणून आम्ही समाजाला संयमानं ठेवतो. पण तुमच्या वारंवार तीच जर माजन मस्ती असेल ना, तुम्ही मराठी एवढे सोपे समजू नका. बियाला सुद्धा राहणार नाही. बियाला हात तर टाकून बघा माझ्या अंगावरती, त्या दिवसाचा उद्रेक तुम्हाला कळन. पाय कुंकड असतं, मुंडकं कुंकड असतं, गोळा करायला कोणीच नसतं. समाज साधना न्यूज, समाज हितासाठी सदैव अग्रेसर.